ते असं म्हणतात की अनावधानानं राहिलं. त्यांना जे स्क्रिप्ट दिलं होतं त्याच्यामध्ये अनावधानानं राहिलं होतं का, की त्यांच्या वाचण्यातून स्किप झालं ह्याचं त्यांनी असा खुलासा केला पाहिजे. तुम्ही मंत्री आहात, संत्री आहात, मुख्यमंत्री आहात, कोणात हवी ऑनर हा ऑनर. तुम्ही अधिकारी म्हणून बसलात, मंत्री म्हणून बसलात, तर त्या ऑनरचं जतन हे तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर तुम्हाला करता येत नसेल यू हॅव नो राईट टू. ज्या मंत्र्याला ही साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही त्याला मंत्री कशासाठी पाहिजे? आम्हाला नकोच आहे. कारण का ज्या संघटनेचे असणारे महाजन हे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेने 50 सालापासून, कारण का शेवटी महिला विधायक ज्यावेळेस आलं, हिंदू कोड बिल ज्यावेळेस आलं, संघटनेचे, पक्ष हा वेगळा, संघटनेचे आहेत ते, पक्ष हा वेगळा. ज्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेने ज्यावेळेस हिंदू कोड बिल दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्या हिंदू कोड बिलाला विरोध